ही दृश्य आपण पाहतोय. रोहित पवार मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे. त्यांच्याशी संवाद रोहित पवार साधतायत. आदिवासी मंत्र्यांना फोन करत त्यांनी चर्चाही केली. युनिव्हर्सिटीमध्ये ते असावं असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्याला भाजप विचाराची मुलं केली पण मेजॉरिटी करत बसली. त्यांनी मुलं उद्या कोण केलं पण फक्त उद्या साहेब 4 पर्यंत आपण सोडावं. त्यांची हेल्थची परिस्थिती अतिशय आलकीची आहे. आणि दुसरं एक विनंती अशी होती की ह्यांचं जे सेंट्रलाइजेशनचा मुद्दा आहे ना तो जेन्युइन आहे. म्हणजे ते लहान मुलांसाठीच तो मुद्दा घेतला असेल पण तो कसं जेवणाचं ते क्वालिटी राहत नाही, राहत नाही, विष बाधा होतात, ते सगळ्या गोष्टी थोड्याशा मी उद्याच्या बैठकीमध्ये घेऊन मार्गी लावावं. नाही चालेल. तर रोहित पवार यांनी आदिवासी मंत्र्यांशी सुद्धा या सगळ्या प्रकरणी संवाद साधलेला आहे. आंदोलकांशी ते चर्चा करतायत, त्यांचं म्हणणं समजून घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी हे आमरण उपोषण हे विद्यार्थी करतायत. ते आदिवासी विद्यार्थी आंदोलकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न रोहित पवार यांच्याकडून केला जातो. मला सध्या तर विद्यार्थी अपघात आदिवासींच्या आरक्षित पदाचे संरक्षण हे तुम्ही म्हणताय ते मला देत आहे. पाच मिनिटं थांबा, कमर्शियल चालू आहे आपल्याला. तर आदिवासी विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करतायत आणि त्यातल्या एका आंदोलकाची प्रकृती बिघडल्याचं दिसतंय. याच ठिकाणी रोहित पवार या आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. तर सर्पदंशानं मृत्यू झालेल्या मुलींच्या कुटुंबियांना मदत मिळावी, सोबतच वसतिगृहातील आणि आदिवासी विभागातील रिक्त जागा भरा यासह वसतिगृहासंदर्भातल्या त्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या. आदिवासी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन, विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आलेली आहे. आणि या ॲम्ब्युलन्समधून या सगळ्या जे काही उपोषणकर्ते विद्यार्थी होते त्यांना आता जवळच्याच सरकारी रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जाताना पाहायला मिळतंय. कारण जवळपास 11 दिवसांपासून हे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करत होते. आणि आपण पाहतो की आत्ताच काही वेळापूर्वी आमदार रोहित पवार हे या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत आणि या आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा देखील करताना पाहायला मिळतात. आपण पाहतो की या ठिकाणी रोहित पवारांनी काही वेळापूर्वीच आदिवासी विकास मंत्र्यांना देखील फोन केला होता आणि फोनवरून या सगळ्या आंदोलनाची माहिती देखील दिली होती. आपण पाहतो की या सगळ्या उपोषणकर्ते जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी रोहित पवार हे संवाद साधतायत. आपण रोहित पवारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. दादा, काही वेळापूर्वी तुम्ही आदिवासी विकास मंत्र्यांना फोनवरून संवाद साधला, उद्या बैठक देखील आहे. काय नेमकं तुमचं बोलणं झालंय? काय झालंय, गेले 11 दिवस झाले हे विद्यार्थी इथं आंदोलन आणि उपोषण करतायत. आणि तुम्ही जर बघितलं आता हा राहुल नावाचा आहे, याचं लिव्हर डॅमेज होण्याची वेळ आलेली आहे की त्याचं जे लिव्हर फंक्शनिंग आहे ते थोडंसं बिघडलेलं आहे. आता एक तिथे बसलेला जो आपला आदिवासी बांधव होता मुलगा, तर त्याला तिथं नेलं कारण का त्याचा किडनीवर त्रास सुरू झालेला आहे. आता ह्याला 3 वेळा हॉस्पिटलला नेलं, ते परत आलेलं आहे. ते पलीकडे जे आहेत त्यांना सुद्धा 2दा नेलं. एक मुलगी आता हॉस्पिटलमध्ये नेली आहे, हिलाही त्रास व्हायला लागले. पण हे इतके जिद्दी आहेत, म्हणजे आपल्या समाजातल्या मुलामुलींना न्याय मिळावा यासाठी हे बसून येत, हॉस्पिटलला जातात, नेतात म्हणून शासन परत येतात.
आणि मग इथून त्यांचं आंदोलन चाललंय. मग मी मंत्री महोदयांना फोन केला. खरं तर याच्या आधी 7 दिवसाआधी आम्ही हा मुद्दा मांडला, आक्रमक पद्धतीने सोशल मीडिया याच्यावरतून नेला. त्यानंतर या सरकारला जो अन्यायकारक GR काढला होता 26 वयापर्यंतचा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये या मुलींना कुठल्याही संघटनेशी संलग्न राहता येणार नाही, म्हणजे तो त्यांचा संविधानिक हक्क आहे, हा तो GR त्यांनी कॅन्सल केला. पण जो नवीन GR काढला त्याच्यामध्ये सुद्धा काही मुद्दे जे यांना मान्य नाहीत. 2011ला जो GR होता या मुलींच्या शिक्षणाचा, तो GR परत एकदा लागू करावा अशी यांची मागणी आहे. लहान मुलांना जे जेवण दिलं जातं सेंट्रलाइज किचनमधून ते खराब क्वालिटीचं असतं. ह्यांचे हॉस्टेल्स फार आडबाजूला कुठेतरी आहेत. त्यांची मागणी आहे ते सेंट्रलला असं काय मुलींना तिथं येणं जाणं हे सोपं व्हावं आणि काही पैसा काय